चाकण आळंदी रस्त्यालगत रोटाई मातादेवीचे मंदिर आणि पांडवकालीन तळे हा निसर्गरम्य परिसर आहे, परंतु सध्या त्या ठिकाणी प्रदूषण आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। तळ्याच्या चोहो बाजूंनी प्रदूषणाचा विळखा पडलाय। चाकण आळंदी रस्ता वन विभागातून जातो, मात्र रस्त्याच्या दुतर्फा सर्रास कचरा टाकला जातोय। शिवाय कचरा टाकणाऱ्यांना सुंदर निसर्गरम्य तळ्याच्या बाजूला कचरा टाकण्यात विशेष आनंद मिळत आहे। हा कचरा सडून परिसरात दुर्गंधी या भागात पसरली आहे, तसेच वन्यजीवांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तळ्याच्या बाजूला टाकलेल्या कचऱ्याचे आणि केमिकलचे घाण पाणी तळ्यात मिसळत आहे, त्यामुळे बाजूची झाडे आपोआप वाळत आहेत। यात भाविक भक्त सुद्धा मागे नाहीत। गणपती विसर्जन करताना सगळा कचरा आणि निर्माल्य तळ्यात आणि अवतीभोवती फेकून दिलेला आहे। लोकांच्या अगदी मंदिराच्या समोर मेलेली जनावरे टाकण्यापर्यंत मजल गेली आहे। पाऊस झाल्यानंतर हेच पाणी तळ्यात मिसळत आहे। एकूणच या भागात निसर्ग धोक्यात आलाय। यावर मात्र प्रशासन आणि वन विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप चिंबळी येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर बहिरट यांनी केलाय।